नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अधिक मास हा वर्षातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी काळ मानला जातो. या महिन्यालाच पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना असे देखील म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाचे महत्त्व अतिशय मोठे सांगितलेले आहे. या काळात केली जाणारी पूजा, जप, दान, सेवा आणि भक्ती अनेक पटींनी फळ देणारी मानली जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांनी या महिन्यामध्ये असे कोणती 7 सेवा करावी ज्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा तसेच देवांची कृपा आपल्यावर कायम राहते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी विशेष अशी एक सेवा सांगणार आहे. तर या 7 सेवांपैकी पहिली आणि महत्त्वाची सेवा म्हणजे तुळशी मातेची सेवा. तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय अशी मानली जाते. अधिक मासामध्ये तुळशीची रोज सेवा केल्याने विशेष आपल्याला फळ मिळते. सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा. तुपाचा दिवा तुळशीजवळ लावा आणि 11, 21, शक्य असेल तर 108 प्रदक्षिणा तुळशी मातेला घाला. आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विष्णवे नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे आणि जप केल्यामुळे मानसिक शांततासुद्धा लाभणार आहे. घरामध्ये तुळशीची नियमित सेवा केल्याने घरातील जे वातावरण आहे ते सात्विक राहते. दुसरी सेवा म्हणजे श्री भगवान विष्णूंची सेवा. आता अधिक महिना हा पूर्णपणे पुरुषोत्तम श्री विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे विष्णूंची सेवा अधिकाधिक करायची आहे. रोज तुम्ही विष्णुदेवांची किंवा तुमच्या घरामध्ये जर कृष्णाची मूर्ती असेल तर कृष्णाची मनोभावे पूजा करून त्यांना तुळशीपत्र, फुलं अर्पण करून नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. जर विष्णू सहस्त्रनाम जर तुमच्याकडून होत नसेल तर 108 वेळा ओम नमो नारायणाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यामुळे मन प्रसन्न राहते आणि आपल्या भक्तीत देखील वाढ होते. त्यासोबत तुम्हाला सूर्यभगवानाला रोज सकाळी स्नान केल्यानंतर अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे. आता बघा, अर्घ्य द्यायचं म्हणजे तुम्हाला 10 वाजेपर्यंत किंवा 9 वाजेपर्यंत दिलं तरीही चालेल, तर असं नसतं. तुम्हाला अर्घ्य हे सकाळीच, जर तुम्ही खूप सकाळी उठत असाल 5, 6, 7 वाजेपर्यंत तुम्ही अर्घ्य देऊ शकता. जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत, पण 8 वाजेनंतर अर्घ्य देऊ नये असे मानले जाते. आणि अर्घ्य देताना जे पाणी तुम्ही अर्पण करत असतात ते पाणी खाली जमिनीवर पडणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या. त्याखाली काहीतरी भांडं ठेवा किंवा एखादी बादली वगैरे ठेवा आणि मग ते पाणी तुम्ही झाडांना अर्पण करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे. तसं तर रोज दिलं तर अतिउत्तम, पण आता जर तुम्ही दिलेलं नसेल किंवा ह्या सेवा तुम्ही जर केलेल्या नसेल तर अजून देखील वेळ आहे. तुम्ही या वेळेमध्ये ह्या सेवा नक्की करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अन्नदान करायचं आहे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान असे म्हटले गेलेले आहे. बघा, तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जे अन्नदान करणं होते ते तुम्हाला अन्नदान करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये जो गरजू व्यक्ती आहे त्याला अन्न देणे, भुकेलेल्यांना अन्न देणे, गाईला पोळी खाऊ घालणे, पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे किंवा कुत्र्यांना देखील खाऊ घालणे खूप पुण्यदायी मानले गेलेले आहे. बघा, ह्या गोष्टी फक्त अधिक महिन्यातच नाही तर तुम्ही रोजसाठी देखील हे तुम्ही आत्मसात करायला पाहिजे ह्या गोष्टी, की रोज आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. गाईसाठी आणि कुत्र्यांसाठी एक पोळी तुम्हाला बनवून ठेवायची आहे आणि रोज त्यांना तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दान करताना मनामध्ये अहंकार अजिबात ठेवू नका. यथाशक्ती तुम्हाला दान करायचे आहे. दान लहान असो की मोठे असो, त्यामागची भावना सर्वात महत्त्वाची असते. भुकेलेल्यांना अन्न देणे म्हणजे ती देवाची सेवा आहे. चौथी सेवा म्हणजे आईवडिलांची सेवा. देवपूजेपेक्षाही आईवडिलांची सेवा तेवढीच महत्त्वाची आहे की जेवढी देवपूजा. रोज आईवडिलांच्या पायांना स्पर्श करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांची विचारपूस करा, त्यांना थोडा वेळ द्या. त्यांच्या आशीर्वादामध्ये खूप मोठी शक्ती असते. अनेक वेळा लोक देवांकडे कृपा मागतात, पण घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद मात्र विसरतात. आईवडिलांचे मन जिंकणे हे सुद्धा पुण्याचेच काम आहे.
तसेच अधिक मासामध्ये तुम्ही धर्मग्रंथसुद्धा वाचू शकतात, म्हणजे पोथी वगैरे सुद्धा तुम्ही वाचू शकता. श्री गुरुचरित्र, त्यानंतर श्री स्वामीचरित्र सारामृत, तसेच गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हे तुम्ही वाचू शकता किंवा याचे पारायण करू शकता. यामुळे घरातील आध्यात्मिक वातावरण कायम राहत असते. 6वी सेवा म्हणजे दीपदान. दीपदान सायंकाळच्या वेळेस तुम्हाला देवघरासमोर दीप प्रज्वलित करायचा आहे, तुपाचा किंवा तेलाचा. आणि दीप प्रज्वलित करताना मनोभावे प्रार्थना करायची आहे, हे देवा माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान नेहमी नांदू दे. 7वी आणि महत्त्वाची सेवा म्हणजे आईची ओटी भरणे. ही जी परंपरा आहे ती आईप्रती आपलं प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. कारण आई आपल्यासाठी काय काय करते, म्हणजे ती खूप काही करते. त्याच्या काहीच आपण म्हणजे तिचं जे ऋण आहे ते आपण त्याची परतफेड करू शकत नाही, पण छोटीशी मात्र परतफेड आपण ओटी भरून करू शकतो. तिचं जे म्हणजे तिने जे आपल्यासाठी केलं त्याची जाणीव म्हणून आपण तिच्या प्रेमाची परतफेड करू शकतो. तर ओटी आईची भरताना स्वच्छ मनाने आईची ओटी भरावी. आणि ओटी कशी भरावी हे तर तुम्हाला म्हणजे माझ्या चॅनलवर देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि आता मी तुम्हाला एक विशेष सेवा सांगणार आहे. जर तुमच्याकडून का शक्य होत नसेल एका जागी बसून पोथी वगैरे वाचणं किंवा इतर सेवा, तर जास्तीत जास्त नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्यानंतर ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. श्रीराम जय राम जय जय राम याचासुद्धा तुम्ही जप करू शकता. किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं तुम्हाला दिवसभर नामस्मरण करत राहायचे आहे. नामस्मरणामुळे मन शांत होऊन भक्ती अधिकाधिक दृढ होत जाते. आता आपण कोणत्या गोष्टी टाळाव्या, तर बघा, खोटे बोलू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाचाही अपमान करू नका, वादविवाद टाळा, नकारात्मक विचार करू नका, अन्न वाया घालवू नका, विनाकारण कोणालाही दुखवू नका. ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे. तर बघा, अधिक मासातच नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रोज ह्या गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजे. प्रयत्न आपण करू शकतो. बघा, प्रयत्न करता करताच ह्या गोष्टी आपल्यापासून पूर्णपणे दूर जाणार आहेत. ताई आणि दादांनो, अधिक मास हा फक्त पूजा करण्याचा महिना नाही, तर आपल्यामध्ये चांगला बदल घडवण्याची संधी देखील आहे. या महिन्यात श्रद्धा, भक्ती, सेवा आणि दान यांचा समतोल राखा. भगवान विष्णूंची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद आणि सकारात्मक विचार यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते. तुम्ही यापैकी कुठली सेवा या महिन्यात केली आहे किंवा करणार आहात, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.